मी काय म्हणते, आता त्याला सजा झालीच पाहिजे. तर सोडण्यामध्ये अर्थच नाहीये. आणि सोडलं तर पुढे आम्हाला भीती आहे. आमची पोरं पण आम्हाला भीतीने आणतात. कारण याच्या त्याच्या किती अशा केसेस आता लागल्या, आता एक कुठला नाही, दोन परत नाही, केस चार होणार, नाही. गुन्हा होणार, परत गुन्हा होणार. आम्ही लेडीज लोक एकट्या घरी जाणारे असतो. अख्खं घर सर त्यांचं कसं आहे, आम्हाला सगळ्यांना ना आम्ही इथले रहिवासी असल्यामुळे आम्हाला खूप असं वेळा करतात. आणि सर बघा कोणी घराच्या बाहेर पण येत नाही बोलत. आता भीतीच निर्माण झाली ना पत्रेत ना सर लावलेत त्यांनी, तिथं तो गंजा पियायचा. ऐकी ना ताई, वहिनी बरोबर आहे का ताई? बरोबर आहे. तिथं आहे ते लावले आणि तिथं सगळं होतं. तुम्ही बघा, तुम्ही आलेत, तुम्ही अशी येत राहा. आमच्या मंदिर नगरकडे सर कोण नाही बघा, लक्ष नसतं, कोण नाही सर. ते पत्रांचं पण तेवढं खूपच दुर्दैवी घटना आहे आणि पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे बुलढाण्यातून आणि त्या आरोपीवरती कठोर अशी कारवाई, ज्या काही कलम आहेत ते कलम त्याच्यावरती लावले जातील आणि कठोरातली कठोर कारवाई, त्याला फाशी कशी होईल त्याच्यासाठी सरकारच्या बाजूने पूर्णपणे ताकदीने प्रयत्न जे आहे कोर्टामध्ये केले जातील आणि त्याला नक्कीच फाशी होईल. कल्याणमध्ये अनेकांनी दाखल आहेत आणि दरवेळेस तो कुठून येतो आणि अशा प्रकारचा मी आता ऐकलं बेलवरती तो बाहेर होता, मेंटल इलनेस त्याला वगैरे काहीतरी सर्टिफिकेट वगैरे, या सगळ्या गोष्टींवरती आता चौकशी जी आहे पोलिसांची सुरू आहे. एवढंच मी सांगू शकतो की सरकारकडून पूर्ण प्रयत्न जे आहेत त्या गुन्हेगाराला, अशा गुन्हेगाराला ज्याने असं कृत्य केलं त्याला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न जे आहेत आणि 100% फाशीची शिक्षा त्याला होईल. कल्याणमध्ये बदलापूरमध्ये झालं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे केलं ते मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.